प्रशिक्षण देण्याची कला. हेलन ॲडम्स केलरचा जन्म 27 जून 1880 मध्ये अमेरिकेतील अलाबामा येथे झाला होता. हेलन केलर मुकी, आंधळी आणि बहिरी होती, परंतु एका सक्रिय समाजसेविकेच्या रूपात तिने समाजाची बहुमूल्य सेवा केली. तिला सक्षम बनविण्यात तिची शिक्षिका मॅडम एनी सुलिन हिची खूप महत्त्वपूर्ण भूमिका होती. प्रत्येक सफल व्यक्तीच्या मागे एक प्रशिक्षक असतो. जसे चंद्रगुप्तांच्या मागे चाणक्य, स्वामी विवेकानंदांच्या मागे श्री रामकृष्ण परमहंस, अलेक्झांडरच्या मागे अरिस्टॉटल आदी. प्रसंग 1 जानेवारी 1973 मध्ये बिहारमधील पटना शहरात आनंद कुमार यांचा जन्म झाला होता. एका गरीब परिवारात जन्म घेऊन सुद्धा जीवनात अनेक संघर्षांचा सामना करत ते एक गणिततज्ञ आणि प्राध्यापक म्हणून प्रसिद्धीस आले. लहानपणापासूनच त्यांच्या मनात दुसऱ्यांना शिकवण्याची तीव्र इच्छा होती. एक निष्णात इंजिनियर बनण्यासाठी IITचे सर्वोच्च शिक्षण घेणे आवश्यक असते, परंतु त्यामध्ये प्रवेश घेण्याकरिता पूर्व परीक्षा पास करणे खूप कठीण असते. आनंद कुमार यांनी 2002 मध्ये सुपर 30 नावाचे एक प्रशिक्षण केंद्र सुरू केले, ज्यामध्ये गरीब मागासवर्गीय जाती जमातीतील हुशार विद्यार्थ्यांना IIT प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होण्यास प्रशिक्षण दिले जात असे. या कार्यात त्यांची आई जयंती देवी विद्यार्थ्यांसाठी भोजन तयार करून देत असे आणि पत्नी रश्मी अन्य कार्यात सहयोग देत असे. 2003 पासून 2017 या कालावधीत या संस्थेतून प्रशिक्षण घेणाऱ्या 490 विद्यार्थ्यांपैकी 391 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले. संस्थेच्या या कार्यासाठी राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या प्रेरणात्मक जीवनकथेवर सुपर 30 नावाचा हिंदी सिनेमा तयार करण्यात आला होता, जो दर्शकांना खूपच पसंत पडला होता. एखाद्या साधारण व्यक्तीला प्रशिक्षण देऊन समाजात स्थान मिळवून देणे ही एक देवतुल्य महान कला आहे, ज्यामुळे स्वर्गीय आनंद प्राप्त होतो. प्रशिक्षक हा विद्यार्थ्यांचा मित्र, मार्गदर्शक आणि दार्शनिक असतो. विद्यार्थ्यांची कार्यक्षमता आणि उपयोगिता यांचे आकलन करून त्याला तो उत्कृष्ट बनवतो. आपली इच्छा त्याच्यावर न लादता त्याच्यामध्ये असलेल्या गुणांचा, प्रतिभेचा तो विकास करतो. प्रशिक्षकाविषयी असणारी श्रद्धा आणि भक्तिभाव विद्यार्थ्याला त्याच्यामधील प्रतिभा विकसित करण्यासाठी सहाय्यक होतो. दुसऱ्याला शिकवणे आणि शिक्षण घेणे या दोन्ही प्रक्रियेमध्ये धैर्याची आवश्यकता असते. शिक्षण ही जीवनभराची साधना आहे. ती कधीच समाप्त होत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला शिक्षणाची आवश्यकता असते. फक्त व्यक्ती आणि संस्था नाही, तर समाजातून तसेच निसर्गाकडून, जीवजंतूंकडून देखील आपल्याला बरेच काही शिकावयास मिळते. म्हणूनच स्वतः शिक्षित होऊन दुसऱ्यांना शिक्षित करण्याची कला माणसाला महान बनवते. प्रश्न 1. दुसऱ्यांना शिकवत असताना आणि स्वतः शिक्षण घेत असताना कोणत्या गुणांची आवश्यकता असते? 2. शिक्षण घेण्याचा कोणता मर्यादित काळ असतो का?